नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा घटक या ठिकाणी पाहणार आहोत। तो घटक असा आहे हस्तांदोलनाची संख्या किती, सेकंड्स फॉर्म्युला जो आहे तो पाहणार आहोत। परीक्षेमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये या ठिकाणी यावर आधारित एकतरी प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो। मग अशा प्रकारचा प्रश्न शॉर्ट ट्रिकने कसा सोडवायचा कमीत कमी वेळेमध्ये या ठिकाणी तो आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला वेळ वाचवायचा असेल, कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवायचे असतील तर स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल सोबत चला। स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलला सबस्क्राइब करा। या ठिकाणी फॉर्म्युला असा आहे टाइप 1 हस्तांदोलन प्रकारामध्ये या ठिकाणी 2-3 प्रकार आपण बघणार आहेत। या ठिकाणी पहिला प्रकार जो आहे टाइप 1 फॉर्म्युला नंबर 1, या ठिकाणी प्रत्येक जण परस्पराशी एकदाच हस्तांदोलन करतात। म्हणजे या ठिकाणी काय आहे, जेवढे काही संख्या आहे प्रत्येक संख्या ही एकदाच हस्तांदोलन करते। समजा या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी आपण घेऊयात। प्रश्न असा आहे, एका वर्गातील 10 मुलांनी सर्वांशी हस्तांदोलन केले तर हस्तांदोलनाची एकूण संख्या किती? 10 विद्यार्थी किंवा 10 मुलं आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी हस्तांदोलन केलेलं आहे। मग या ठिकाणी प्रत्येक जण, आता समजा मी आहे आणि बाकीचे 9 जण आहेत, मी या ठिकाणी हस्तांदोलन करणार आहे। मी किती लोकांशी हस्तांदोलन करणार आहे? 9 लोकांशी। म्हणजे प्रत्येक जण किती वेळेस हस्तांदोलन करेल? 9 वेळेस हस्तांदोलन करेल। त्याचं एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात। या ठिकाणी आपण सूत्र असं आहे, n हस्तांदोलनाची संख्या बरोबर n कंसात n वजा 1 भागिले 2। या सूत्रात जर या ठिकाणी आपण या उदाहरणाच्या किमती जर ठेवल्या तर आपल्याला हस्तांदोलनाची संख्या निघते। इथे n बरोबर संख्या म्हणजे कोणती संख्या? विद्यार्थ्यांची संख्या असेल, व्यक्तींची संख्या असेल, जे काही असेल। या उदाहरणामध्ये कोणती संख्या दिलेली आहे पहा, 10 ही या ठिकाणी n ची किंमत असेल। मग आपण किंमत ठेवूयात। n किती आहे? 10 आहे। 10 गुणिले कंसात n ची किंमत 10 आहे, 10 वजा 1 भागिले 2। आता पहा या ठिकाणी 10 गुणिले इथं 10 वजा 1 म्हणजे किती येणार? 9 येणार। मग या ठिकाणी लिहा 9 छेद किती येणार आहे? 2। बे 1 बे 5 10 बरोबर या ठिकाणी 9 गुणिले 5 9 5 45। हस्तांदोलनाची एकूण संख्या या ठिकाणी किती येणार आहे? 45। म्हणजे टाइप 1 या ठिकाणी लक्षात घ्या, प्रत्येक जण परस्पराशी एकदाच हस्तांदोलन करीत असेल त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा आहे, n कंसात n वजा 1 भागिले 2। या सूत्रानुसार या ठिकाणी एकूण हस्तांदोलनाची संख्या निघेल। शॉर्ट मध्ये सांगतो, या ठिकाणी अशा प्रकारचा जर प्रश्न आला, प्रत्येक जण परस्पराशी एकदाच या ठिकाणी हस्तांदोलन करत असेल तर डायरेक्ट काय करायचं, जी काही संख्या दिलेली आहे, संख्या किती दिलेली आहे? 10, त्या संख्येपेक्षा 1 ने कमी असणारी संख्या कोणती आहे? 9। 10 गुणिले 9 करा आणि छेद 2 करा आणि डायरेक्ट या ठिकाणी काय करा, गुणाकार भागाकार करून उत्तर लिहा। म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एकूण हस्तांदोलनाची संख्या या ठिकाणी मिळणार आहे। पाहूयात या ठिकाणी पुढचा टाइप क्रमांक 2 पहा। टाइप 2 हस्तांदोलन करतानाचा टाइप 2 हे सेकंड मधला फॉर्म्युला आहे, एका व्यक्तीने सर्वांशी हस्तांदोलन करणे। जेवढे काही व्यक्ती असतील त्यातील एकाच व्यक्तीने सगळ्यांशी हस्तांदोलन केले। विद्यार्थी मित्रांनो, सोपा आहे। आता या ठिकाणी एखाद्या घरामध्ये जर 20 कॅन्डिडेट असतील तर 20 कॅन्डिडेट पैकी एकाच व्यक्तीने सर्वांशी हस्तांदोलन केलेलं आहे। म्हणजे स्वतः सोडून बाकीच्याशी तो काय करणार आहे? हस्तांदोलन करणार आहे, हे लक्षात घ्या। एकाच व्यक्तीने जर हस्तांदोलन केलं तर ती संख्या कशी काढायची? उदाहरण पाहूयात। घरातील 15 जणांपैकी एका व्यक्तीने सर्वांशी हस्तांदोलन केल्यास हस्तांदोलनाची एकूण संख्या किती? आता एका व्यक्तीने, फक्त एकाच व्यक्तीने इतरांशी हस्तांदोलन केलेलं आहे। मागील टाइपमध्ये आपण काय बघितलं की एकाच व्यक्तीने जेवढे व्यक्ती आहेत त्या सर्वांनी परस्पराशी एकमेकाशी हस्तांदोलन केलेलं आहे। इथं मात्र तसं नाही, इथं फक्त एकाच व्यक्तीने हस्तांदोलन केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी याचा फॉर्म्युला, याचं सूत्र लक्षात घ्या। याचं सूत्र आहे n-1। ज्यावेळेस एकाच व्यक्तीने सगळ्याशी हस्तांदोलन केलेलं असतं त्यावेळेस n-1 एवढंच सूत्र वापरायचं। सोपं आहे ना। या ठिकाणी आपल्यावरूनच पहा, समजा या ठिकाणी आम्ही 11 जण आहोत। 11 जणांपैकी आता मी शेक हँड करणार आहे। मग मी शेक हँड किती 11 जणांना थोडंच करणार आहे? माझं मी शेक हँड नाही करणार आहे ना। मी सोडून बाकीचे किती जण येणार आहेत? 10 जण येणार आहेत। म्हणजे मी 10 जणांना काय करणार? शेक हँड करणार, हस्तांदोलन करणार। म्हणजेच या ठिकाणी एकूण 11 आहेत आणि एकूण हस्तांदोलन किती झाले? 10। म्हणजेच
n मधून 1 वजा करावे लागेल, एकूण मधून 1 वजा केल्यानंतर आपल्याला संख्या मिळेल, म्हणून n-1 असा या ठिकाणी सूत्र आहे. मग या ठिकाणी याचं हे उदाहरण आहे, उदाहरण सोडवा. n बरोबर किती आलं, इथं n बरोबर संख्या आहे 15, एकूण जण किती आहे 15. मग या ठिकाणी हस्तांतरण किती येणार आहे, n-1 इज इक्वल टू या ठिकाणी 15 मधून 1 वजा केलं, खाली राहिले 14, म्हणजे एकूण हस्तांतरणाची संख्या किती येणार आहे, 14 येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, टाईप 1 टाईप 2 व्यवस्थित तुमच्या लक्षात आलं असेल. टाईप 1 परत एकदा मी रिवाइज करतो. टाईप 1 मध्ये आपण काय बघितलं, प्रत्येक समजा या ठिकाणी जेवढे काही लोक असतील, जेवढे काही व्यक्ती असतील, जेवढी काही संख्या असेल ते प्रत्येक एकमेकाशी हस्तांतरण करणार आहे एकदा. आणि इथं कसं आहे, एकूण संख्या जेवढी आहे त्यातला फक्त एकच व्यक्ती सर्वांशी हस्तांतरण या ठिकाणी करणार आहे. हे दोन या ठिकाणी टाईप लक्षात घ्या. आता टाईप क्रमांक 3 आपण बघणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हस्तांतरण करण्याचा टाईप 3 कशा पद्धतीने आहे, दोन गटातील दोन गट असतील आणि दोन गटातील हस्तांतरण संख्या आपल्याला काढायची आहे. यासाठी या ठिकाणी उदाहरण घेऊयात. इयत्ता 5वी मधील 10 विद्यार्थी, इयत्ता 5वी मधील 10 विद्यार्थी म्हणजे 5वीचा हा एक गट झाला, व इयत्ता 7वी मधील 7वीचा एक गट झाला 12 विद्यार्थी. यातील प्रत्येक जण दुसऱ्या वर्गातील प्रत्येकाशी हात मिळवत असेल. प्रत्येक जण म्हणजे 7वीतला प्रत्येक जण 5वीतल्या प्रत्येक जणाशी या ठिकाणी हात मिळवत असेल आणि 7वीतला प्रत्येक जण 5वीच्या प्रत्येक विद्यार्थीच्या ठिकाणी हात मिळवत असेल, शेक हँड करत असेल, हस्तांतरण करत असेल, तर या ठिकाणी काय म्हणते की एकूण हस्तांतरणे किती होतील. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस दोन गटामध्ये हस्तांतरण होतात एकमेकांशी परस्पराशी, त्यावेळेस फॉर्म्युला वेगळा आहे. दोन्ही गटांची जी संख्या आहे ती संख्या, त्या संख्येचा डायरेक्ट काय करायचा, गुणाकार करायचा. म्हणजे या ठिकाणी हस्तांतरणाची संख्या जी आहे लक्षात घ्या, पहिल्या गटातील संख्या किती आहे 10 आणि नंतर दुसऱ्या गटातील संख्या किती आहे 12. डायरेक्ट या दोन्हींचा काय करायचा, गुणाकार, म्हणजे 12 120 एवढी हस्तांतरणे होतील. गटामध्ये ज्यावेळेस हस्तांदोलन होईल, सेकंड्स होईल, त्यावेळेस या ठिकाणी सूत्र लक्षात घ्या. दोन्ही गटामध्ये जी संख्या आहे n, या दोन्ही म्हणजे दोन्ही ठिकाणची दोन्ही गटातील जे n आहे n चा गुणाकार करायचा, n चा गुणाकार म्हणजे या ठिकाणी काय येईल, हस्तांतरणाची संख्या n1 इंटू n2. बघा मी या ठिकाणी सूत्र काय देतो, n1 इंटू n2. ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला वापरला त्यावेळेस या ठिकाणी दोन्ही गटातील हस्तांतरणाची काय येईल, संख्या येईल. या ठिकाणी तुम्ही n1 जर घेतला तर n1 किती येत आहे, पहिल्या गटातील संख्या 10 आणि n2 म्हणजे दुसऱ्या गटातील संख्या किती येईल सांगा, 12 आहे. मग या ठिकाणी 10 आणि 12 n1 आणि n2 यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. दोन गटामध्ये कुठलेही असेल, समजा या ठिकाणी दोन घरातील व्यक्ती असतील, एका घरातील 5 व्यक्ती आहेत, दुसऱ्या घरातील 8 व्यक्ती आहेत, एकूण हस्तांतरण किती होतील काढले, म्हणजे या ठिकाणी 8×45 डायरेक्ट गुणाकार करा आणि उत्तर लिहा. अशा पद्धतीनं टाईप 3 या ठिकाणी झालेला आहे. बघूयात शेवटचा टाईप. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हस्तांतरणचा प्रकार चौथा आपण बघणार आहोत. शेवटचा प्रकार आहे व्यक्तींची संख्या काढणे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण हस्तांतरण दिलेले असतात आणि व्यक्तींची संख्या किती आहे हे काढायचे असते. पाहूयात या ठिकाणी प्रत्यक्ष उदाहरण. एका कार्यक्रमात 28 हस्तांतरणे झाली तर एकूण व्यक्तींची संख्या किती, त्या कार्यक्रमामध्ये एकूण व्यक्तींची संख्या किती. ज्यावेळेस एकूण व्यक्तींची संख्या काढायची असते त्यावेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हस्तांतरण जेवढी दिलेली आहेत त्यांची डायरेक्ट दुप्पट करायची आहे. 28 गुणिले 2 बरोबर 28 दोन्ही किती आलं 56. 28 दोन्ही 56 म्हणजे जेवढी हस्तांतरणे आहेत त्याची डायरेक्ट दुप्पट करा. 2 ने गुणा किती आली संख्या या ठिकाणी 56. आता काय करायचं आहे पहा, हा जो गुणाकार आलेला आहे या गुणाकाराचे असे दोन अवयव शोधायचे आहेत ज्या लगतच्या किंवा क्रमवार संख्या असतील. पहा याच्या दोन लगतच्या क्रमवार संख्या कोणत्या आहेत, ज्या दोन लगतच्या क्रमवार असणाऱ्या संख्यांचा गुणाकार 56 या ठिकाणी आला पाहिजे. अशा दोन संख्या किंवा दोन अवयव शोधायचे. दोन संख्या कोणत्या येतील बघा, 7 गुणिले 8, 7 या किती 56. हे झाले लगतच्या संख्या किंवा लगतच्या अवयव त्याला आपण म्हणूयात. आणि अशा प्रकारे लगतच्या संख्या शोधल्यानंतर ह्याच्यात सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, सगळ्यात मोठा अवयव कोणता आहे, किती आहे 8. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे 8 येणार आहे.
तुमच्या लक्षात असू द्या, परत रिवाईज करतो. ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमातील हस्तांदोलनाची संख्या दिलेली असेल टोटल, त्यावेळेस त्याचा गुणाकार करायचा, दुप्पट करायची आणि दुप्पट केल्यानंतर जी संख्या येईल त्याचे 2 अवयव लिहायचे. ते लगतच्या संख्या असल्या पाहिजेत. 7 8 56 म्हणून त्यातली जी मोठी संख्या असेल, मोठा अवयव असेल, तोच अवयव या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी जेवढी व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची संख्या या ठिकाणी निघणार आहे. समजा या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये 12 हस्तांदोलने झाली आहेत. किती? 12. समजा 12 हस्तांदोलने झाली तर या ठिकाणी व्यक्तींची संख्या कशी काढणार? डायरेक्ट त्या 12ची दुप्पट करा. 12 गुणिले 2. 12 दोन्ही किती आले? 24. 12 दोन्ही किती आले? 24. मग या ठिकाणी हे जे 24 आहेत, लक्षात घ्या, या 24च्या म्हणजे लगतचे अवयव या ठिकाणी शोधा आणि त्यातला मोठा जो अवयव असेल तो मोठा अवयव म्हणजे या ठिकाणी व्यक्तींची काय असेल? संख्या असेल. अशा पद्धतीनं या ठिकाणी हस्तांदोलनाची संख्या दिलेली असेल तर आपण काय करणार? डायरेक्ट त्याची दुप्पट करा. दुप्पट केल्यानंतर त्याचे लगतचे 2 अवयव त्यांचा गुणाकार करा आणि मोठा अवयव जो असेल तो मोठा अवयव हा काय असेल? व्यक्तींची संख्या असेल. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण हस्तांदोलन प्रकारामध्ये एकूण 4 प्रकार बघितलेले आहेत. तुमच्या लक्षात आले असतील. व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी लाईक करा, शेअर करा. आणि या ठिकाणी पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे. एका समारंभात 40 व्यक्ती आहेत. यातील प्रत्येकाने एकमेकास हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलने किती? हा टाईप सोडवा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर पाठवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न, नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.